मित्रांनो नमस्कार. 2026 आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष 12 राशींना आता कसं जाणार आहे, आपण हे वार्षिक राशी भविष्य आपण समजून घेऊयात. पहिली रास जी आहे 12 राशीमधली ती मेष रास. साडेसातीची सुरुवात झाल्यामुळे मेष राशींच्या लोकांना थोडंसं चिंता त्रास असण्याचा हा एक महत्त्वाचा कालावधी आहे. सतत कामाची धडाडी त्यांना पुढे घेऊन जाणारी आहे. त्यांच्या कोणत्याही ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा डिले होण्याची सुद्धा शक्यता असते या कालावधीमध्ये. म्हणजे साडेसातीमध्ये ह्या वर्षाचा जो महत्त्वाचा टप्पा आहे त्याच्यामध्ये परिस्थितीला झुंज देणे आणि आपल्या साहसी वृत्तीने वाईट किंवा कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीवरती मात करणे यासाठी आपल्याला आत्मबळ हे नक्कीच मिळेल. या वर्षामध्ये बऱ्याच वर्षापासून जर एखादी काम करण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. इथे तुम्हाला तुमच्या हुशारीचा उपयोग करणे आणि पहिली गोष्ट चिडचिड वादविवाद न करता प्रेमाने कोणत्याही गोष्टी करणं हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या मूळ स्वभाव जो चिडका आहे त्याला खत पाणी मिळणार असल्यामुळे सध्या तुम्ही शांतपणे डोक्यावर बर्फ ठेवून म्हणजे थंड डोक्याने सगळं काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे थोडीशी तडजोड पण बराचसा अपेक्षित फलदायी हे वर्ष तुम्हाला नक्कीच जाईल. समाधानकारकसुद्धा गोष्टी घडतील, कारण केव्हाही साडेसातीमध्ये माणसाचं चांगलं होतं जो नेहमीच चांगलं इतरांशी वागतो. कर्मफलदाता शनी महाराज आपल्याला या वर्षामध्ये कर्माची फळं उत्तम देत आहेत. त्यामुळे शक्यतो हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे जाण्यामध्ये तुमचा तोटा होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराची तब्येत, घरातल्या लोकांची तब्येत जपा. पैशाच्या दृष्टीने नियोजन करा. कधीही लक्षात ठेवा, विनाकारणचा खर्च हा तुम्हाला अडचणीत आणू शकतो. ज्यांना BP आहे किंवा ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी रक्ताचे आजार आणि विकार सांभाळायचे आहेत. महिलांना थोडासा मानसिक त्रास, अस्थिरता जाणवू शकते. शरीरावरील फॅट्स वाढू शकतात, वजन वाढू शकते, चिंता वाढू शकते. मेडिटेशन, योगा, प्राणायाम करणे आणि आपल्याला आपल्या देवतेची, कुलदेवतेची उपासना करणे आणि गणपतीचे नामस्मरण करणे, गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती संकटनाशनम स्तोत्र वाचणे हे या वर्षामध्ये आपण नक्की करावे. यानंतर आहे दुसरी रास वृषभ रास. यावर्षी तुम्हाला प्रचंड संधी मिळणार आहे. नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होणार आहेत. हाताखालच्या लोकांचे सहकार्य मिळण्यासाठी खूप काही त्रास पडणार नाही. आर्थिक येणे जाणे चांगले होईल, येणं जाणं वसूल होईल. अधूनमधून थोडीशी परिस्थिती इकडे तिकडे होऊ शकते, पण भाग्याची चांगली साथ मिळेल. नवनवीन योजना, नवनवीन अशा काही गोष्टी ज्या तुम्ही केल्या तर तुम्हाला त्याचा लाभ भरपूर होईल. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जिथे जिथे काही काम करता तिथे तुम्हाला थोडेसे बदल झालेले दिसतील. फेब्रुवारी मार्च नंतर थोडासा त्राण होऊ शकतो, पण ओव्हरऑल तुम्ही पाहिलं, व्यवसायात असाल, जॉबमध्ये व्यवसाय असाल तर या वर्षात बरंच काही चांगलं होईल. तुम्हाला लहान मोठे प्रवास करावे लागतील. यानंतरनं तुमची धार्मिक वृत्ती वाढवली आणि जर सत्याचा आपण वापर केला तर लाभ भरपूर होईल. कलाकार असाल तर नवनवीन प्रयोग करू शकता. कापड उद्योगधंदा, खाद्यपदार्थ, चैनीच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधनं, सोनं चांदी इत्यादी वस्तूंच्या व्यापारात तुम्हाला भरपूर चांगला फायदा होऊ शकतो. कानाचे आणि पोटाचे, किडनीचे विकार उद्भवू शकतात. मेडिटेशन करा. ताणतणाव घेऊ नका. त्रास हा कमी होऊ शकतो आणि लाभ भरपूर होऊ शकतो. विद्यार्थ्यांना यश मिळेल. घरात थोडंसं वातावरण जुळवून घ्यावं लागेल. महिलांना थोडं धीराने परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. कधीकधी थकवा जाणवेल, परंतु जवळच्या लोकांचं सहकार्य लागेल. उत्तम आहार ठेवा आणि मनोवृत्ती चांगली ठेवा. तुम्हाला बऱ्याच गोष्टी चांगल्या ह्या होणार आहेत. यानंतर आहे मिथुन रास. राशीच्या द्वितीय स्थानातून गुरुचं भ्रमण, दशम स्थानातून शनी आणि नेपच्यून यासारखे ग्रहांचे भ्रमण होणार आहे. त्यामुळे पैशाची आवक वाढेल. या वर्षात पैशाची चिंता सोडून द्या. नोकरी व्यवसायामध्ये थोडं गोंधळाचं वातावरण होऊ शकतं. अचानक खर्चाला तोंड द्यावे लागेल. एकाच वेळी अनेक विचारांची गर्दी होऊ शकते आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे लावून त्याचा पाठपुरावा करण्याची जी वृत्ती आहे त्याच्यामुळे थोडा गोंधळ होऊ शकतो. लक्षात घ्या,
कुठलाही वेळ वाया न घालवता कामाला लागा. तुमची मुळातच असलेली निरीक्षण शक्ती पणाला लावा. तुम्ही जर प्रयत्न केला तर पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणूक तुम्हाला यावर्षी फायदेशीर ठरणार आहे. मुलांसाठी किंवा इतर काही घरातील बदल चेंजेस करण्यासाठी थोडा खर्च पैसा करावा लागणार आहे. त्यामुळे बेसिक तुम्ही लक्षात घ्या की तुमचा जो जोडीदार आहे त्याच्या मनाप्रमाणे थोडंसं वागणं तुम्हाला करावं लागणार आहे. जोडीदाराचा सल्ला हा तुम्हाला अतिशय उपयोगी ठरणार आहे. बाकी इतर गोष्टींमध्ये तुम्हाला संधी या बऱ्याचशा मिळणार आहेत. विद्यार्थी आणि जे काही विद्यार्थिनी आहेत त्यांना बुद्धीच्या जोरावर यशसुद्धा मिळणार आहे. ओव्हरऑल महिलांच्या दृष्टीने पाहिलं तर तडजोडीचं वातावरण हे स्वीकारावं लागेल, परंतु पाहिलं तर बरीचशी प्रगती ही या वर्षामध्ये तुमची होणार आहे. घरामध्ये होणारे बदल किंवा तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे लाभदायी ठरणार आहेत. यानंतरनं जी चौथी रास आहे ती कर्क रास. सुखाची अनुभूती देणारी ही तुम्हाला या वर्ष दिसणार आहे, कारण राशीच्या भाग्यस्थानामध्ये शनी, नेपच्यूनचं भ्रमण, तर लग्नाच्या स्थानी गुरु महाराज भ्रमण करणार आहेत. त्यामुळे मानसिक शांतता तुम्हाला चांगली मिळू शकते. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस घ्यायला हवा. त्यामुळे परदेश गमनाचे योग येतील. नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये समाधानकारक काम कराल. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये थोडेसे नवनवीन गोष्टी होण्याच्या शक्यता भरपूर आहेत. तुम्ही यावर्षी कोणतीही भागीदारीमध्ये व्यवसाय करू नका, कारण वादविवाद होऊ शकतात. तुम्ही रियालिटी जी आहे ती कधीही नाकारून चालणार नाही. पैसा मिळाला तर त्याचा व्यय व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आज जे काम करायचे ते उद्यावर न टाकता कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही पाठीमागे राहू नकात. कुणाचं जर देणं असेल तर देणं द्या, येणं असेल तर ते वेळेत तुम्ही तुमच्याकडे घ्या. जमिनीचे व्यवहार तुमच्याकडनं काही लांबले असतील किंवा कोणाचे तुम्ही करणं असाल तरी तुम्ही नक्की करून टाका. घरामध्ये कोणत्याही पद्धतीने वादविवाद भांडणं होणार नाहीत याचा नक्कीच विचार करा. अहंकार जेवढा वाढला असेल तेवढं तुमचं नुकसान होणार आहे. यामध्येच आपल्याला काही गोष्टी अशा येतात की ज्यामुळे आपल्याला उपासना वाढवावी लागते. त्यामुळे इष्टदेवतांची उपासना करणे, शंकराची उपासना करणे, पांढऱ्या रंगाचा वापर जास्त करणे हे आपल्याला अतिशय फायदेशीर ठरेल. यावर्षी परदेश गमनाचे योगसुद्धा आपल्याला आहेत. त्यामुळे नक्कीच त्याच्या दृष्टीने मार्गक्रमण आपण करू शकता. यामध्ये 5वी रास अशी आहे सिंह रास. अधिकार, त्याग, नीटनेटकेपणा आणि छानपैकी राहणे असं तुमचं एक महत्त्वाचं अंग आहे तुमच्या राशीचं. सध्या राशीच्या व्यवस्थानामध्ये गुरु आणि अष्टमस्थानी शनी असल्यामुळे तुम्हाला थोडं अडचणीत आणणारे ग्रह आहेत. तरी नेटाने काम केले तर तुम्ही यशस्वी होणार आहात. संततीच्या बाबतीत विचार करणे किंवा तुम्ही संततीच्या बाबतीमध्ये काही गोष्टींचे निर्णय घेण्यात असाल तर विचार करून नक्की घेऊ शकता. नवीन वर्षामध्ये अनेक संकल्प केले तर ते सिद्धीस जाण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तिथे बरेचसे कष्ट घ्यावे लागणार आहेत. आता दुसरी गोष्ट, आर्थिक घडी बसल्यासारखी वाटेल. खर्चामुळे पैशाला अनेक वाटा फुटतील. नोकरी व्यवसायात थोडा गढूळ वातावरणाला सामोरे जावे लागेल. आता कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला मानला तरच फायदा होऊ शकतो, कारण शत्रूच्या गुप्त कारस्थानाला बळी पडणं हे तुम्हाला होऊ शकतं. यामध्ये सध्या कर्तव्याला श्रेष्ठ माना. जबाबदाऱ्या ज्या टाकट्या आहेत त्या पूर्ण व्यवस्थित करा. घर आणि घरातल्या लोकांचा सल्ला नक्कीच ऐका, कारण तुम्ही कोणाच्याच मताशी सहमत होत नाही हा तुमचा ड्रॉबॅक आहे. स्वतःच्या हिमतीवर मी काम करेन, पूर्ण नेईल, परंतु बऱ्याच वेळेला तिथे आपण पाठीमागे पडतो. याचं कारण असं आहे की कोणाचंही मार्गदर्शन घेऊन केलं तर लाभ आपल्याला उत्तम होतो. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की दुसऱ्याच्या दुःखातच तुम्ही सहभागी व्हा. तसंच जसं तुम्ही सुखात सहभागी होता तसं दुःखातही आपण सहभागी होणं गरजेचं आहे. थोडासा स्वार्थीपणा हा कमी करून आणि सरळ मार्गी जाऊन आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणताही खोटेपणा न करता जर आपण आपल्या या दिवसाची आणि वर्षाची आखणी केली तर या वर्षात आपल्याला लाभ होईल. आपण रवीची उपासना नक्कीच करू शकता. यानंतर आहे 6वी रास कन्या रास. ही अभ्यासू रास आहे. कोणताही फालतूपणा, हलगर्जीपणा किंवा इतर असा खोटेपणा त्यांना हा पटत नसतो. त्यामुळे शक्यतो प्रयत्न असा असतो की जे उद्या करायचं ते आज करून टाकूयात आणि सरळ मार्गी जाऊयात.
सध्या ओव्हरऑल पाहता राशीच्या लाभस्थानी होणारे गुरुचं भ्रमण आणि सप्तम स्थानातून शनी नेपच्यूनचं भ्रमण हे थोडं मिश्र फळण देणार आहे तुम्हाला. आता बघा, या वर्षामध्ये कन्या राशीचा जरा आळशीपणा वाढणार आहे. हा आळशीपणा काही दिवसच चालणार आहे, कारण यांना मंगळाचा सपोर्ट चांगला राहून सकाळी फिरायला जाणे, व्यायाम करणे, स्पोर्टी नेचर अवलंबणे अशा गोष्टींमुळे हा आळस जाऊ शकतो. कुटुंबामध्ये कोणताही घेतलेला निर्णय हा तोलून मापून घ्यावा लागेल. दूरदृष्टीने न घेतलेला निर्णय हानिकारक होऊ शकतो. म्हणजे दूरदृष्टी न घेता निर्णय घेतला असेल तो त्रासदायक ठरू शकतो. वैवाहिक जीवनात छोटी मोठी वादळे मन अस्वस्थ करतील. अशावेळी जास्तीत जास्त तडजोडीचे धोरण स्वीकारावे. कोणतेही व्यवहार करताना स्वतःचा फायदा घेऊन लक्षात घेऊन व्यवहार करावे. संततीसाठी एरवीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी नवीन मार्गाचा अवलंब करावा लागेल. यावर्षी तुमच्यातील कलेला, सृजनशीलतेला वाव मिळेल. काहीतरी नवे करण्याची उर्मी मनात जागेल आणि त्या दृष्टीने तुम्ही पावले टाकणं खूप गरजेचं आहे. यावर्षी जरा तब्येतीच्या तक्रार आणि अतिविचारामुळे मनस्वास्थ्य बिघडेल. पायाची दुखणी त्रास देतील. हार्टचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, त्यांनी थोडं पथ्य पाणी सांभाळावं आणि पचेल ते खावं, कारण कन्या राशीला पोटाच्या आजारांचा विषय हा नक्कीच असतो. दुसऱ्याच्या मताचा आदर करा. इष्टदेवतेची उपासना, जप तुम्हाला मनशांतीकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला होणारा त्रास हा आपल्या देवदेवतेच्या उपासनेमुळे, जपसामर्थ्यामुळे लाभ देऊ शकतो. हे वर्ष चांगलं नेऊ शकतो. 7वी रास आहे तुळ रास. राशीच्या 6ठ स्थानी शनी व नेपच्यूनचे भ्रमण सध्या होणार आहे. दशम स्थानी गुरु महाराजांचे भ्रमण आणि करिअरसाठी उत्तम ठरणार आहे. धर्म आणि कर्म हातात हात घालून जातील. अशावेळी आपल्याला नक्की काय करायला पाहिजे हे जाणून घेऊन काम करा. यावर्षी आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबातील मतभेद दूर होतील. वडिलोपार्जित इस्टेट संबंधी प्रश्न मार्गी लागतील. मनस्वास्थ्य मिळेल. नवीन वाहन खरेदीचे योग येतील. तब्येतीचे प्रश्न सुटतील, परंतु अनुवंशिक आजार होऊ शकतात. परदेश गमनाच्या संधी आहेत. तुम्हाला ओव्हरऑल पाहिलं तर स्थावर इस्टेटमध्ये गुंतवणूकसुद्धा वाढेल, पण कागदपत्र व्यवस्थित बघितल्याशिवाय पुढे जाऊ नका. भाग्य उजळून टाकणाऱ्या घटना तुमच्या आयुष्यात होणार आहेत. विद्यार्थ्यांना बराचसा चांगला कालावधी आहे. घरामध्ये दुरुस्तीची कामंसुद्धा निघतील. जास्त वेळ जाईल. व्यवसाय, नोकरी व इतर काही धोरणं जर तुम्ही अवलंबली असतील तर ते पूर्णही कराल. गोड बोलण्यामुळे इतरांची मने जिंकून घ्याल. आपल्या जवळच्या व्यक्तींचा विचार कराल. एकंदरीत आपण पाहिलं तर तुम्ही जर या वर्षात वेळेचं गणित व्यवस्थित बसवलं तर हे वर्ष तुम्हाला अतिशय चांगलं आणि परफेक्ट जाऊ शकतं. विद्यार्थी असाल तर शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी वेगळं करून दाखवाल. जर महिला असाल तर महिलांना थोड्या थोड्या तडजोडी करून यावर्षी सुखसमाधान तुम्हाला लाभू शकतं. तुमचं करिअरसुद्धा उत्तम होऊ शकतं. आरोग्याच्या बाबतीत पायाची दुखणी वाढण्याची शक्यता आहे. युरिन इन्फेक्शन, घसा किंवा पचनाचे आजार होऊ शकतात, ते सांभाळा. यानंतर आहे राशीचक्रामधली 8वी रास वृश्चिक रास. जबरदस्त महत्त्वाकांक्षा आणि नवीन नवीन कल्पना यावेळेशी डोक्यात येतील, कारण भाग्यस्थानातून गुरु महाराजांचे भ्रमण तर पंचम स्थानातून शनी महाराजांचे भ्रमण होणार आहे. पूर्वी केलेल्या कामाची पावती यावर्षी तुम्हाला मिळणार आहे. कोणतेही नवीन काम करायला अंगी उत्साह संचारेल. वैवाहिक जीवनात थोडे ताणतणाव निर्माण होतील, परंतु पराक्रमाच्या दृष्टीने, आर्थिक दृष्टीने वर्ष चांगले जाईल. तुम्हाला कदाचित परदेशामध्ये जाण्याचे किंवा घराबाहेर जाण्याचे प्रसंग येतील. स्वतःच्या नावाने घर यावर्षी घेऊ नये. प्रत्येक गोष्टीचा लाभ मिळणार नाही. मित्रमंडळींशी वाद होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी विलक्षण अनुभव तुम्हाला येऊ शकतात. आता यावर्षी परदेश गमनाच्या संधी मिळतील. सर्व कामे एकट्याने करणे शक्य नसल्याने इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. ओव्हरऑल पाहिलं तर तुमच्या नोकरी आणि व्यवसायामध्ये तशी अनुकूल परिस्थिती आहे. चैनीच्या गोष्टी विकत घेण्याकडे तुमचा कल हा वाढू शकतो. त्यामुळे बेसिक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला कामाच्या ठिकाणी कामाचा वेग आता प्रचंड तुम्हाला वाढणार आहे. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारीही येऊ शकतात. यामध्ये अतिविचारामुळे त्रास होणे, श्वासाचे किंवा खांद्याचे आजार आहेत. वेळेवर ट्रीटमेंट घ्यावी. मूळव्याध, उष्णतेचे विकार डोके वर काढतील.
ज्यांना काही स्पॉन्डिलायटिस गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पथ्यपाणी सांभाळायचं आहे. बाकी एकंदरीत हे वर्ष आपल्याला अतिशय चांगलं नक्कीच जाणार आहे. यानंतर आहे राशी चक्रातील महत्त्वाची रास धनुरास. 9वी रास धनुरास. समाजापुढे आदर्श राहण्यासाठी आवश्यक ते गुण या राशीमध्ये असतात. अत्यंत स्वतंत्र विचार आणि प्रामाणिकपणे निस्वार्थी काम करणारे ही लोक आहेत. ओव्हरऑल पाहिलं तर राशीच्या चतुर्थ स्थानी शनी नेपच्यूनचे ग्रह, तर अष्टमातून गुरु महाराजांचे भ्रमण होणार आहे. घरामध्ये वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. खूप सामोपचाराने धोरण ठेवावे लागणार आहे. तुम्ही बौद्धिक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण तुम्ही काम करू शकताय. आता यावेळेला तृतीय स्थानातील राहू तुमच्याकडून जरा उत्तम पराक्रम करून घेणार आहे. यामध्ये अनुवंशिक जर आजार असतील तर त्यांना तुम्ही थोडंसं सांभाळणं गरजेचं आहे. यावर्षी आर्थिक प्रगती प्रचंड होणार आहे आणि कुटुंबामध्ये ओव्हरऑल पाहिलं तर काही कलहाचे गोष्ट देखील येतील. ते आपल्याला सामोपचाराने सांभाळणे, नवनवीन वस्तू घेणे, नवीन वास्तू घेणे, घरामध्ये चेंजेस बदल करणे हे यावर्षी होणार आहे. इतर लोकांचे भरपूर सहकार्य मिळेल. नवनवीन गोष्टी करणे यासाठी अतिशय चांगलं आहे. नवीन वाहनं देखील तुम्ही घेऊ शकता. घरामध्ये ओव्हरऑल पाहिलं तर तसं तप्त वातावरण राहू शकतं, परंतु आपण गुरुच्या राशीचे असल्यामुळे बऱ्याच गोष्टी या निभावून जाणार आहेत. एकंदरीत पाहिलं तर काही गोष्टीमध्ये तुम्हाला कागदपत्र तपासणं खूप गरजेचं राहतं. सहज दुसऱ्यावरती ठेवलेला विश्वास आणि त्याच्यामुळे होणारा त्रास हा कायमस्वरूपीच आपल्या पाठी आहे का असं ज्यांना वाटतं त्यांनी नेहमीच व्यवहार करताना कागदपत्र तपासून पुढे जाणं गरजेचं आहे. यामध्ये ओव्हरऑल पाहिलं तर प्रकृतीमध्ये घशाचे विकार किंवा तब्येतीच्या तक्रारी, मूळव्याधीचा त्रास, पथ्यपाणी, पायाचे विकार या गोष्टी खूप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रयत्न करायचा आहे की आपल्याला व्यायामावरती भर देणं खूप गरजेचं आहे. गुरुची उपासना नक्कीच करा. जो काही पैसा मिळणार आहे तो व्यवस्थित इन्व्हेस्ट करा आणि दत्तगुरूंचा जप हा आपल्याला कायम करणे अतिशय लाभदायी आहे. हे वर्ष तुम्हाला अतिशय छान प्रगतीदायक जाणार आहे. यानंतर आहे आपल्या याच्यामधली महत्त्वाची रास जी आहे 10वी रास मकर रास. राशीच्या सप्तम स्थानात गुरु महाराजांचे भ्रमण सुरू राहणार आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक गोष्टींकडे कल जास्त राहील. यावर्षी अनेक लाभदायक गोष्टी घडतील. राशीच्या तृतीय स्थानातून शनी व नेपच्यूनसारखे भ्रमण गोष्टीमध्ये चिकाटी आणि संयम देणारे ठरेल. या वर्षी संततीशी फार पटणार नाही. व्यवसायामध्ये लवकर निर्णय न घेतल्यास त्यांचे तोटे सहन करावे लागतील. दूरच्या प्रवासाचे योगसुद्धा येतील आणि आर्थिक दृष्टीने थोडे पेचाट टाकणारे ग्रहमान तुम्हाला आहे. यामध्ये लक्षात ठेवा, घरामध्ये थोड्या थोड्या कारणातून रागाचा पारा चढू शकतो. घरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मन हे प्रसन्न ठेवणे, आरोग्य उत्तम ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागते. गुप्त शत्रूंच्या कारवायांना बळी पडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायामध्ये आपण आपले काम बरे हा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. वादविवाद भांडणे जिथे होत असतील तिथून तुम्ही लांब राहा. दुसरी गोष्ट, तुम्ही हनुमंताची उपासना करणे, शनीची उपासना करणे आणि कुठल्याही पद्धतीने आपल्या आरोग्याला सांभाळणं या वर्षात खूप महत्त्वाचं आहे. खांद्याचे दुखणे, ज्यांना हार्टचा त्रास आहे, ओव्हरऑल पाहिलं त्यांनी पथ्यपाणी सांभाळणं गरजेचं आहे. पाय सांभाळायचे आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे जास्त लक्ष दिल्यामुळे तुमचा जो आलेख आहे तो खालावला जाऊ शकतो. म्हणजे तुमचा जो एज्युकेशनचा रेशो आहे तो कमी होऊ शकतो. त्यामुळे मनशांतीसाठी मेडिटेशन करणे, थोडंसं फिरणे आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्याच्यातून आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करून आपलं आयुष्य हे सुखी समाधान आपण घालवू शकतो. धार्मिक राहा आणि हनुमंताची उपासना, हनुमान चालीसा वाचणे किंवा भीमरूपी वाचणे हे आपण करू शकता. यानंतर आहे 11वी रास कुंभ रास. तुमच्या राशीमध्ये राहूचं भ्रमण सध्या सुरू आहे. तुम्ही जी इच्छा कराल ती पूर्णत्वास नेण्याचे काम हा राहू करणार आहे. परंतु षष्ठ स्थानातील गुरुचे भ्रमण तुम्हाला शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला लावणार आहे.
त्यामुळे तुमची थोडीशी चिडचिड होईल. राशीच्या द्वितीयस्थानी शनी आणि नेपच्यूनचे भ्रमण कुटुंबामध्ये वादविवाद करायला लावेल. नातेवाईकांपासून थोडे लांब राहिलेलं बरं, नाहीतर मानसिक त्रास होईल. जे अवघड आहे ते सोपं करण्याची तुमची पात्रता असल्यामुळे त्याचा उपयोग करून घ्याल. कोणत्याही कामाचा लाभ तुम्हाला मिळेल, परंतु त्यासाठी थोडा मानसिक त्रास सहन करावा लागेल. वैवाहिक जीवनात समजुतीचे वारे वाहतील. आर्थिक स्थिती सुधारेल. बऱ्याच दिवसापासून अडकलेले पैसे हाती येतील आणि बऱ्याच गोष्टी तुमच्या चांगल्या होऊ शकतील. यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला आध्यात्मिक गोष्टींकडे मन ओढणार आहे. त्यामुळे कधीही विचार केला नव्हता अशी उपासना तुमच्याकडून घडणार आहे. पोथीवचन तुमच्याकडनं होणार आहे. आपल्याला मित्रपरिवार किंवा कोणत्याही व्यवहारामध्ये थोडी सावधानता बाळगणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला प्रकृतीच्या ज्या तक्रारी आहेत, त्यामुळे BP असेल, डायबिटीस असेल किंवा कोणतेही श्वसनांचे विकार असतील, गुडघेदुखी, पचनांचे आजार, यासाठी आपल्याला व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती होईल. एकाग्रता थोडीशी कमी पडेल. अभ्यासू वृत्ती जास्त ठेवून आळस सोडावा लागेल. महिलांना ओव्हरऑल पाहिलं तर त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने हा कालावधी आहे आणि कुंभ राशीला हे वर्ष अतिशय चांगलं जाईल. यानंतर 12 राशीमधली शेवटची जी रास आहे ती आहे मीन रास. या राशीमध्ये शनी महाराजांचे भ्रमण चालू आहे. त्यामुळे स्वभावात वागण्यात थोडा चिडचिडेपणा आणि आळस हा आलेला आहे. यामध्ये कामं मागं पडणे, ठरवलेल्या गोष्टीमध्ये अपयश मिळणे आणि एकंदरीत पाहता या वर्षामध्ये मीन राशीच्या दृष्टीने थोडं खडतरच आहे. यामध्ये आजचे काम उद्यावरती जाईल. यशाचा आलेखसुद्धा खालावेल. त्यामुळे कामे करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, असं विषय राहणार आहे. पंचम स्थानी गुरु महाराजांचे भ्रमण राहत असल्यामुळे निर्मितीची क्षमता चांगली राहील. व्यवहारामध्ये हृदयाची भाषा म्हणजे गोड बोलणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. चिडचिड, वादविवाद, दुसऱ्याचं वाईट चिंतने हे तुम्हाला कायम त्रासदायक ठरू शकतं. तुमच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेणारे लोक तुम्हाला भेटणार आहेत, तेव्हा त्यांच्या बाबतीत सावधानता बाळगणं खूप गरजेचं आहे. व्यवसायात जादा भांडवलाची गरज भासेल. त्यासाठी कर्जावर रक्कम मिळण्याच्या आवश्यकते तरतूद केल्यात कर्ज मिळू शकतं. वैवाहिक जीवनात थोडंसं वादविवाद, भांडणं होऊ शकतात. घरामध्ये हलकं फुलकं वातावरण ठेवणं यासाठी वडीलधाऱ्या मंडळांचा सल्ला नक्कीच घ्या. त्यामुळे कोणती अडचण आली तर त्यातून तुम्ही बाहेर पडाल. तुमच्या लहरी स्वभावामुळे जवळच्या लोकांच्या त्रासाला तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे. आणि एकंदरीत पाहिलं तर मोठमोठ्या कोणत्याही गोष्टींची रिस्क घेणे किंवा तुम्ही खूप मोठं शिवधनुष्य उचलणे की जे तुम्हाला पेलवण्याच्या पलीकडेचे त्रासदायक होऊ शकतं. उसने देणे उसने घेणे हेही आपल्याला त्रासदायक ठरू शकतं. यामध्ये आपल्याला हार्टचा त्रास आहे किंवा किडनीचा त्रास आहे, त्या व्हेरिकेज वेनचा त्रास आहे, घशाचे विकार आहेत, त्यांनी थोडं सांभाळणं गरजेचं आहे. मीन राशीने गुरुची आणि हनुमंताची उपासना करणं अतिशय फायदेशीर ठरतं. कुठल्याही पद्धतीने आपण मोठी जबाबदारी ही घेणं टाळलं पाहिजे आणि घ्यायची असेल तर तुम्ही वडीलधाऱ्यांचा किंवा एक्सपर्ट लोकांचा सल्ला घेऊन पुढे जाणं खूप गरजेचं आहे. तर हे होतं मित्रांनो आपल्याला 12 राशींचं या 2026 या वर्षाचं राशी भविष्य. राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं हे वास्तू तथास्तू चॅनलवरती कमेंट्स करून सांगा आणि नवनवीन कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत ते कमेंट्समध्ये टाका. आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद. शुभम भवतु.